नमस्कार बाबा, आता निवडणूक आली माहिती आहे का? हो माहिती आहे. शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार आहे. काय शेवटी राजकारण आहे. काय राजकारणच आहे. तिकडे दिल्लीतलं राजकारण वेगळं, महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं. पचनी पडेल का पण आपल्याला आता हे सगळं? नाही मतदान विचार करूनच येणार ना. पुढचं पुढे बघू, आपल्या मनात वाटत त्यालाच द्यायचं. आता हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणतात, अजित पवारांची पण शरद पवारांची पण, आणि भाजपशी लढणार. स्वतःच्या फायद्यासाठी निवडणूक. कसला फायदा बघते भाऊ हे? टेंडर काढले की त्याचं कमिशन मिळतं. जनतेला गेलं खड्ड्यात, जनतेशी काय कर्तव्य नाही. सगळे चोर येते, पुण्यात जगाडे होईल. आपलाच पैसा आपण कष्ट करायचे आणि त्यांच्या कशात घालायचे. ज्या पक्षातून आला त्या पक्षातच यायचं, त्याचा राजीनामा द्यायचा, त्या दुसऱ्या पक्षात जाऊन तिथून निवडून यायचं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत आणि ते एकत्र येऊन भाजपशी सामना करणार आहेत. मात्र हे शहरवासियांना म्हणजेच मतदारांना पचनी पडेल का, हे आपण जाणून घेणार आहोत. इथं काही आत्ता ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार बाबा, आता निवडणूक आली माहिती आहे का? हो माहिती आहे. काल पेपरला वाचलं, आजही वाचलं, जाहीर झालं, समजलं. हो. आता इथं असं चाललंय, अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीत आहे, पण आता दोन्ही एकत्र यायचं. पुण्यामध्ये आता मी पेपर मध्ये आलं तेच बोलतो, बाकीचं नाही. पुण्या पेपर मध्ये फक्त आलेलं आहे ज्या राष्ट्रवादी आणि शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार आहे असं पेपर मध्ये आलेलं आहे. बाकीच्या नंतर काय होईल कल्पना नाही. पचनी पडेल का पण आपल्याला आता हे सगळं? नाही अजिबात स्वतःच्या बाबतीत काय बोलू शकत नाही. आम्ही काय त्याच्याबद्दल आता काय, शेवटी राजकारण आहे. आम्ही आता सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे आम्ही, परंतु आता त्यात आम्ही काही एवढ्या राजकारणात शिरत नाही. पण एक सर्वसामान्य म्हणून आपण म्हणजे आपण काय राजकारणात नाहीये, मात्र आता हे पचनी पडतंय का आपल्याला की निवडणुका आल्या की एकदा जायचं महायुतीत, निवडणूक संपली की महाविकास आघाडी, परत पुढची निवडणूक आली की परत, तर हे सगळं काय पचनी पडतंय का आपल्याला? हे पचनी पडण्यासारखं नाहीये, परंतु आता ते काही वेळेला जसं भारतात किंवा महाराष्ट्रात राजकारण चालू आहे तसं आपल्याला मग ते करून घ्यायला लागतं. अशी भानगड आहे ना. तिकडे दिल्लीतलं राजकारण वेगळं, महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं, तर त्याच्याप्रमाणे आपल्याला चालायला लागतंय. अनेक पावसाळे तुम्ही पाहिलेत, पण असं राजकारण कधी पाहिलं होतं का? नाही कधीच नाही पाहिजे. काय राजकारणच आहे. बाकी काय नाही. पण मतदान करताना विचार करणार आहे आता ह्या सगळ्या गोष्टींचा. विचार करूनच. असं काय नाही, काय होत पुढचं पुढे बघू. नाही पण विचार करूनच बोलणार ना. मतदान विचार करूनच येणार ना. जे व्यक्तिमान आहे त्याच्यावर कधी करणार ना. बरोबर. असं आहे. आता बघा, भाजप सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आत्ता आहे आणि आता म्हणते महानगरपालिकेला आम्ही त्यांच्या विरोधात उभं राहून लढणार. काय करायचं, काय करणार आता? काय आता वाटत त्याला द्यायचं, आपल्या मनात वाटत त्यालाच द्यायचं. असं आपल्याला वाटत चांगलं आहे त्याला देऊन टाकायचं. पण हे पचनी पडतंय का एक मतदार म्हणून? ना आता राजकारण सगळं खराब झालेले हो. पहिल्यासारखे राजकारण राहिले का? सगळं खराब झाले राजकारण, सगळं चोरांचे राजकारण झाले. सगळे चोर येते, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? सत्ताच आपण चोरांच्या हातात दिली आहे. असं झालेलं आहे, आपणच जगाडे होईल असं हे. आता बघा की म्हणजे केंद्रात भाजप सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी, राज्यात भाजप सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी, आता इथं म्हणते आम्ही वेगवेगळं लढणार. आता त्यांचा प्रश्न येतो, आपण काय सांगू शकणार त्याला. पण मतदार म्हणून काय वाटतंय तुम्हाला? मतदार म्हणजे ज्याला आपला जो चांगला माणूस आहे त्यालाच आम्ही निवडून देणार. बरोबर. कारण पक्ष नाही बघायचा, फक्त माणूस बघायचा, हे आमचं मत आहे. आता त्या माणसावर तरी विश्वास आहे का आपला? ज्याला निवडून देणार आहे तो त्याच पक्षात राहील. विश्वास असेल म्हणूनच त्याला निवडून द्यायचा, असेल तरच. बरोबर. नाही तर नाही देणार. पण आता परत असं होणार आहे की निवडणुकीचा निकाल लागल्यावर परत एकत्र येणार दोघं. ते तर राजकारण असतं ना, मेन राजकारण तेच असते, बाकी काय असते ते. हो बाबा, परत एकत्र येणार ते.
आपण मत द्यायचं कुणाला? सांगू शकत नाही बाबा दादा. ठीक आहे. परिस्थिती थोडी अवघडच आहे. अवघडच आहे त्यांचं ती कधी एक होणार, त्यांची ती कधी एकच होणार. इथे भांडतील आमच्या देखील, तुमच्या देखील, आमच्या देखील, आणि परत ती एकत्र होणार. तेच की म्हणजे मतदान देताना आता समजा भाजपचा एक उमेदवार आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दुसरा त्याच्या समोर उभा आहे, तुम्ही देताना एकाला मत दिलं आणि परत सत्तेत दोघंच आले तर तेच होणार नाही प्रश्न. ते एक तो एक प्रश्न आहे, कारण तिघं असताना त्यांचं राजकारण ते त्यांचं बघू दे, आपल्याला द्यावं आम्ही विचार करून देऊन टाकू. एकत्र होते नाही तर वेगळं होते. ते राजकारण आहे. ज्यांनी म्हणजे चुकीचं काम केलं त्याला मग ते आपण काय करू शकतो? हे बरोबर आहे की आता आपण विचार करणार, मतदान देताना विचार करणार की समोरचा विरोधी जो आहे तो चुकीचं काम करू शकतो, हे तुमच्या मनात आहे. पण ज्याला तुम्ही मत दिलंय तो सत्तेत आला आणि विरोधात उभा राहिला पण सत्तेत आला तर एकत्र आला तर मग ते काय आपण काय करू शकतो? त्याला काहीच नाही करू शकत. म्हणजे आपल्या मताला किंमत राहिली का नाही? राहिले नाही ना, नाही राहणार ना किंमत. कशी राहील किंमत? मताला किंमतच राहणार नाही. आपण आपल्या ह्याच्याने अनुभवाने त्याला निवडून दिला, पण त्यांनी जर गद्दारी केली तर आपण काय करू शकतो? बरोबर. मताला राहते का किंमत, राहते का मताला आपल्या? मताला काय किंमतच नाही ना, मताला किंमतच राहिली नाही, असं होतंय. बाकी काय बाबा काय सांगाल तुम्ही? एवढे पावसाळे बघितलेत, असं राजकारण बघितलं का कधी? नाही नाही, असं राजकारण नाही बघितलं. लोकांना ग्रहितच धरून चाललंय सगळं. मग काय आपलंच आहे म्हणून चाललंय सगळं. कोणी उभा राहिला तर आपलाच म्हणून करावं लागतं. आता हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणतात, अजित पवारांची पण शरद पवारांची पण, आणि भाजपशी लढणार. चांगली गोष्ट यायला पाहिजे, आमचं तर हे मत आहे. बर. दोघांनी विरुद्ध व्हायलाच नव्हतं पाहिजे, वेगळं व्हायलाच नव्हतं पाहिजे. आता एकत्र येतात ही खूप चांगली गोष्ट. पण आता महापालिकेचा निकाल लागल्यावर परत अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप सोबत आलीच तर पालिकेत मग ते चुकीचं होणार. चुकीचं तुम्ही म्हणणार, पण ते म्हणणार नाहीत ना. चुकीचं कोण म्हणणार? हे म्हणणार, पब्लिक म्हणणार, आणि ते स्वतः म्हणणार आपला फायदा यायला जाऊन दे, स्वतःच्या फायद्यासाठी निवडणूक. कसला फायदा बघते भाऊ? हे आता काय फायदा म्हणजे भरपूर फायदा मिळतो. काही टेंडर काढले की त्याचं कमिशन मिळतं. आपल्या पक्ष जास्ती जोरात असलं की कमिशन भरपूर मिळतं. पण जनतेचा विचार कुठं आहे का नाही? जनतेला गेलं खड्ड्यात, जनतेशी काय कर्तव्य नाही. आतापर्यंत सगळ्या निवडणुकीत जनतेचं कधी कोणी कल्याण केलं का? नाही. त्यांनी त्यांचं स्वतःचं पाहिलं, त्यामध्ये काय फायदा झाला? तुम्ही मताला किंमत नाही आणि जनतेला किंमत नाही. त्यांनी स्वतःचा फक्त खर्च काढून वरती काय, ज्यांच्याकडे काही नसताना सायकलीवर चालणारा तर 4-4 गाड्या घेऊन फिरतो, कसा फिरतो याचा कधी विचार केला का? आणि आधी बाईकवर फिरायचं. याचा कोणी विचार केला का? काय म्हणले? आधी कशावर फिरत होते? सायकलवर फिरायच्या आधी, आणि आता मर्चेडीज मध्ये फिरतात लोक. काय सांगायचं? कुणाचा पैसा कुणाचा येऊ? पैसा जनतेचा आणि कोणाचा आहे? आपलाच पैसा. आपण कष्ट करायचे आणि त्यांच्या घशात घालायचं. आणि राजकारणी कुणाचा फायदा बघतेत? स्वतःचा. आपलं दुसऱ्याचा कोणाचाच फायदा बघत नाही. ते तर म्हणतात की जनतेचं हित पाहून आम्ही सगळं करतो. ते चुकीचं आहे. हित नाहीच बघत ते कोणाचं, आपलं बघतात फक्त. होय हो बाबा, कुणाचा फायदा बघून सगळं करतात हे राजकारणी? स्वतःचा फायदा करून घेतात फक्त, बाकी काही नाही. फक्त दाखवतात आपल्याला. 5 वर्ष आयुष करतात, 5 वर्ष आपल्या जीवावर उड्या मारतात ते, आणि आपल्यालाच खोलतात नंतर. बरोबर आहे का? आणि मग जनतेचा विचार कधी होतो? शेवटच्या 6 महिन्यात निवडणूक आली की? 6 महिन्यानंतर होतं. बरोबर. काय म्हणले बाबा? यांना पेन्शन कशी काय सिस्टीम चालू आहे, बाकीच्यांना नाही. यांना पगार बी इतके तरी हे वरती खात्यात. याला काय अर्थ आहे का? पब्लिकला नुसतं डुबायचं पाहतात. लोकांसमोर म्हणजे निवडणूक आली की विरोध फक्त लोकांसमोर दाखवायचा, आणि निकाल लागला की मग आतून खायचं, आतून माल खायचं, त्यांचा दाखवायचं. म्हणजे वेड्यात काढण्याचं काम सुरू आहेत सध्या लोकांना. बरोबर आहे, वेळेत काढण्याचंच काम चाललं. त्यांना माहिती काही करायचं नाही. त्यांना इलेक्शन आलं की जनता मग येतात तिथं इलेक्शन, या आम्ही असं करू तसं करू. एकदा इलेक्शन झालं काही जनतेकडे बघत नाही, काही नाही. आता तुम्ही म्हणले की दोन्ही पॉवर एकत्र आले तर चांगलंच आहे,
पण निकालानंतर काय परत ते काय ठरवतील त्यांच्यावर आहे. आपण कसं सांगू शकतो ते कुठं जाणार काय जाणार. पण एकत्र आले निवडून एका पक्षात आला त्याच पक्षात राहायला पाहिजे, दुसऱ्या पक्षात जायचा अलाउड नाही पाहिजे, हा असा रूल पाहिजे. मग तेच म्हणतोय मी, आता दोघांची समजा आघाडी झाली अजित पवार आणि शरद पवार गटाची, निकाल लागल्यावर हे भाजप सोबत जाणार नाही याची खात्री आहे का? नाही, हे कायद्यामध्ये करायला पाहिजे. तुम्ही ज्या पक्षातून निवडून आला त्याच पक्षात राहायला हे त्या त्यांनी पक्षाचा द्यायला राजीनामा द्यायला पाहिजे. पाहिजे. जे आता ते युती करतात मग तिकडे जायचं की नाही हे त्यांनी ठरवायला पाहिजे ना. नाही, नाही. आपण कसं काय हे ठरवणार? मुळातच म्हणजे असा कायदा तरी काय, ज्या पक्षातून आला त्या पक्षातच यायचं, त्यात राजीनामा द्यायचा, त्या दुसऱ्या पक्षात जाऊन तिथून निवडून यायचं. तर आता दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही एकत्र येऊन भाजपशी लढणार खरं आहेत. मात्र निकालानंतर जी अजित पवार राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार आहे, निकालानंतर ती भाजप सोबत येणार नाही याची शाश्वती देणार आहेत का? आणि हाच प्रश्न जो आहे तो पिंपरी चिंचवड मधले हे सगळे मतदार या ठिकाणी उपस्थित करतायत. अपेक्षा आहे जनतेचं यातून काहीतरी भलं व्हावं का फक्त राजकारणाचंच भलं होणार? कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.